पाव माझे आई धाव पाव माझे आई। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता हे पंढरी राया कृपार्णवा परमसदया पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्या तू न गवससी चक्रपाणी। त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित। तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा हे नररुंड मालाधरा हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठा उठी। ऐसा आहे धूर्जटी महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन। यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता इंदिरा कुलदैवता। श्री तुकारामादि सकल संता तेवी अवघ्या भाविकांसी। जय जयाजी साईनाथा पतित पावना कृपावंता। तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा तूची विष्णू नरोत्तमा। अर्धांगी ती ज्याची उमा तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर तू ज्ञाननभीचा दिनकर। तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू। तू हीन दीना चिंतामणी तू तव भक्ता स्वर्धुनी। तू बुडतियांना भव्यतरणी तू भीतांसी आश्रय। जगाचे आद्य कारण जे का विमल चैतन्य ते तुम्हीच आहा दयाघन। विश्वहा विलास तुमचाची। आपण जन्मरहित मृत्यूहीना आपणा प्रत। तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य। दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून का तेथ उपळले। ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन म्हणून लागले अभिधान। जरा ऐसे तिज लागून जलाभावी खाचची। लागला आणि आटला हे मुळी ठावे न जला।
का की जल खाचेला देत नव्हते महत्वमुळे. खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण, म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था येतिसी. नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमलवारी. खाचा अनंत होती जरी तरी न पालट तो याचा. म्हणून अजन्मा आपण मी म्हणतसे दयाघन. अज्ञान नगाच्या कंदना करण्या व्हावे वज्र तुम्ही. ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर. हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने. त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळत. जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित. का की जेथे न संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये. आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची. मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते. जलमेघ गर्भीचे एकपणे एकसाचे. अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात. जे पडे कूपात तैसीन त्याची योग्यता. संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी. आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा. आम्हा भावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रत. शरण सर्वदा जोडून हात का की पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा. नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची. पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे. ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला. त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले. रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी. तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ. त्या पवित्र पिंडाप्रत संत अभिधान शोभतसे. म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी. अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण. तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी. त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी. पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले. पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी जुने जाऊनी नवे वारी. येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर. हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा. ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी. पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा. मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर. शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका. ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी. पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी. ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत. आपण पूर आलात साईनाथा निश्चये. म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदना. महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही. मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी. युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका. लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस. गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी. माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून. करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची. परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण. जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी. मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका. आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणा ते. बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते.
हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू, भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये. तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञाननभीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना, हे शांतीमूर्ती आनंद घना, हे चित्स्वरूपा परिपूर्ण, हे भेदरहिता ज्ञान सिंधो. हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्रामा, प्रसीद प्रसीद मजप्रती. तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंदर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेख नाथ तू. तूच बोधला सांवता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू. ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची, ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणा ते. कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली. श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कुणी म्हणाले यदुभूषण, कुणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी. तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी, ते ते तुम्हा म्हणतसे. मशीद आपुले वसती स्थान, विंधा वाचून असती कान, पात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा. तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघना, निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणूनी. परिभेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक, परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण. यवन हिंदूंचे विपट आले, म्हणून तदैक्य करण्या भले, मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत, सद्वस्तु जी का सत, तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी. तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे, तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी. परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला, का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन, ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संतांची योग्यता भली, देवाहून आगळी, अजादुजास नाही मुळी, स्थान जवळ साधूंच्या. हिरण्यकश्यपू रावणाला, देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने. गोपीचंदे उकिरड्यासी, गाडिले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला, चिरंजीव करूनी सोडिला, ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी. संत सूर्य नारायण, कृपा त्यांची प्रकाशपूर्ण, संत सुखद रोहिणी रमण, कौमुदी ती तत्कृपा. संत कस्तुरी सोज्वळ, कृपा त्यांची परिमळ, संत इक्षु रसाळ, रसनव्हाळी तत्कृपा. संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती, उलट पाप्यावरी प्रीती, अलोट त्यांची वसतसे. गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत, निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदेपासुनी. जे संदुकी मध्ये बसले, तेही वस्त्र एकदा आले, होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात. येथे संदुक वैकुंठ, गोदा तुम्ही निष्ठा घाट, जीवात्मे हेच पट, षडविकार मळत्यांचा. तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान, अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था. आम्ही जन हे संसारी, मळत आहो वरच्यावरी, म्हणून आम्हीच अधिकारी,
संत दर्शन घेण्यास्तव. गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर. तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी. तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार. तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू. त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया. सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर. वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन. तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपेविण पाही जगात बरे होणे नाही. अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव. सुग्रीव कृपेने बिभीषण साधलासे रामराण. संतांमुळेच मोठेपण लागला श्रीहरीसी. ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी. सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच. दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर. चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया. संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन. संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे. फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता. हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया. बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा. तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून. जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत. पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले. सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची. आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन. वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा. कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने. वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे. पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती. असो आता गुरुराया दीनावरी करा दया. मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी. तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर. तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार. तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी. अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष. परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला. पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी. परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये. सागराची शमवावया तहान जलन मही ठाया. वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे. अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया. हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने. बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक. व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी. ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया. बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना. तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे. आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण. सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो. कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची. प्रेम भाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो. धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा. जरी तो वाईट द्रव्याचा परी न सुटेल घाण त्यासी. सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात. त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे. धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा. सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून. तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते. सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयीचे जगास. मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन. गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा. तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी.
शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिण ती मी अर्पितो आपण जेणे नुरेल करते पण कशाचाही मजकडे आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा प्रार्थनाष्टक श्लोक शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशना जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्त मराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती जगत्त्रया लया नेता रुद्रतो तूच निश्चिती तुझ वीणे रिता कोठे ठावना या महीवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनु वत्समी तान्हे तू इंदू चंद्रकांतमी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दासहा नमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करीतो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती ही चरिती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वर गती त्यांची पुरवून श्रोते हो
ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी. तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा. जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन. मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1847 भाद्रपद शुद्ध पक्षात. तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी. पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध. महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले. प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी. लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार. दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी. हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 51. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साई नाथाय नमः. जय जय साई भक्ताधारा. गीतार्थ प्रकाशका गुरुवरा. सर्व सिद्धीची या दातारा. कृपा करा मजवरी. करावया निदाघ शमन. मलयगिरी उगवे चंदन. अथवा सुखवावया विश्वजन. वर्षतो घन भूमीवरी. किंवा देवांचे व्हावया पूजन. प्रकटे वसंत समयी सुमन. अथवा कराया श्रोतृसमाधान. उदयाये आख्यान परंपरा. ऐकता हे साई चरित्र. श्रोते वक्ते दोघेही पवित्र. पवित्र ऐकती त्यांचे श्रोत्र. पवित्र वक्त्र वक्त्याचे. गताध्यायी अज्ञान निरसन. होता कैसे प्रकटे ज्ञान. तद्विधी प्रणिपातेन. श्लोकार्थ निरूपण जाहले. भगवद्गीता परिसमाप्ती. 18व्या अध्याया अंती. 72वे श्लोकप्रांती. अर्जुना पुसती श्रीकृष्ण. येथवरी जे जाहले प्रवचन. तेणे झाले का मोह निरसन. हाच स्पष्ट केला की प्रश्न. झाले का ज्ञान पुसिलेना. तैसीच पार्थेही दिधली पावती.
मोह माझा गेला दिगंती, म्हणे ना झाली ज्ञान प्राप्ती, मोह विच्छित्तीच जाहली. मोह नाम केवळ अज्ञान, दिसाया मात्र शब्द दोन, अर्थावबोध नाही भिन्न, गीतार्थज्ञ जाणती. यत्त्वयोक्तं वचस्तेन, मोहोऽयं विगतो जाण. 11वे अध्याया आरंभी अर्जुन, करी हेची कथन श्रीकृष्ण. आता सांप्रत अध्याय नूतन, आरंभी काका साहेबा लागून. कैसे शिर्डीत केले स्थापन, करू ते विवेचन नवलाचे. त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध, त्यांचा साईंशी दृढ संबंध. कैसा मुळीचा कारण निर्बंध, ऐका तो संबंध आमूल. कथा त्यांच्या आहेत बहुत, लहान थोरा सर्वा विदित. परी ते आरंभी कैसे शिर्डी प्रत, आले ते अविश्रुत सकळास. पूर्व पुण्याईच्या गोष्टी, तेणे परमेश कृपादृष्टी. तेणेची पुढे सद्गुरु भेटी, स्वानंद पुष्टी शिष्यास. यासह आता हा अध्याय, श्रोतया वर्णील कथात्रय. 3 भक्तांचा हा महोदय, श्रोत्यांचे हृदय निववील. इतर उपाय कोट्यनुकोटी, करा परमार्थ प्राप्तीसाठी. होतान सद्गुरु कृपादृष्टी, पडेना गाठी परमार्थ. ये अर्थीची कथा गोड, श्रवण करिता पुरेल कोड. श्रोतया मनी प्रकटेल आवड, वाढेल चाड निज स्वार्थी. गुरुभक्तांचे समाधान, तो हा अध्याय परम पावन. श्रोता चित्ते सावधान, करावा श्रवण हितकर. हरी सीताराम दीक्षित, काका साहेब नावे विश्रुत. सकल साई बाबांचे भक्त, आदरे ज्या स्मरत प्रेमाने. तयांची ती पूर्वपीठिका, आनंददायक बहुश्रुत रसिका. सादर कथितो भक्त भाविका, चरित्र श्रवणोत्सुका सुखार्थ. सन 1909 पर्यंत, पूर्वी साई हे नाव ज्या अपरिचित. तेच पुढे साईंचे परमभक्त, सर्व विश्रुत जाहले. विश्वविद्यालय शिक्षणानंतर, कित्येक वर्षे लोटलियावर. नानासाहेब चांदोरकर, आले लोणावळ्यावर एकदा. दीक्षित त्यांचे जुने स्नेही, भेटी झाल्या फार वर्षांही. सुखदुःखाच्या वार्ता त्याही, परस्पराही त्या केल्या. लंडन शहरी गाडीत चढता, दीक्षितांचा पाय घसरता. जाहली त्या पायाची व्यथा, शमेना उपाय शताही. त्या व्यथेची साध्यंत वार्ता, सहज निघाली संभाषण करिता. तेथे श्री साई बाबांची उपयुक्तता, आठवली चित्तात नानांच्या. तो पायाचा लंगडेपणा, निशेष जावा येते का मना. चला माझिया गुरुचे दर्शना, ऐसे तव नाना वदले तया. मग नाना ही नवल विशेष, म्हणून साईंचे वृत्त अशेष. कथिले आनंदे दीक्षितास, संतावतंस महिम्याते. माझे माणूस कितीही दूर, असेना 7 समुद्रा पार. चिडी सारखा मी बांधून या दोर, ओढून सत्वर आणितो. ऐसे बाबांचे नित्य वचन, वरी नानाही केले प्रवचन. म्हणाले बाबांचे नसल्या आपण, होणेन आकर्षण तयांचे. तुम्ही तयांचे असल्या वीण, होणार नाही तुम्हा दर्शन. हीच बाबांची मोठी खूण, तुम्ही का आपण जाता तिथे. असो हे ऐकून साईंचे वर्णन, दीक्षितांचे झाले अंतःकरण. मग ते म्हणाले नाना लागून, घेतो मी दर्शन बाबांचे. माझी या पायाची काय कथा, सकल देहाची नश्वरावस्था. राहेना सुचिर पायाची व्यथा, नाही मज चिंता तदर्थ.
जातो मी आपुलिया गुरुचे दर्शन परी ते निरतिशय सौख्य संपादना अल्प सुखाची नाही मज कामना त्याची न याचना करी मी ब्रह्मा वेगळे नाही सुख तेच एक सुख अमोलिक होईन मी तुमच्या गुरुचा पाईक या एक अमोलिक सुखास्तव असो पायाचा लंगडेपणा त्याची न मज काही विवंचना परी माझिया लंगडिया मना ताळ्यावरी आणा प्रार्थना ही बहुत शिणलो करिता साधन परीन निश्चल राही मन प्रयत्ने ठेवू म्हणता स्वाधीन जाई ते निष्ठून नकळत कितीही असावे सावधान अत्यंत मनोनिग्रह करून कधी जाईल नजर चुकवून आश्चर्य गहन मनाचे तरी मी नाना मनापासून घेईन तुमच्या गुरुचे दर्शन माझी या मनाचे लंगडेपण घालवा मी प्रार्थीन तयाते नश्वर शरीर सौखी उदास जया आत्यंतिक सुखाची हौस ऐशिया भक्ताच्या परमार्थास परम उल्हास साईस धारासभेची निवडणूक सर्वा ठाई हा विषय एक जिकडे तिकडे अनेक लोक गुंतले सार्वत्रिक या कामी काका साहेब आपुलेसाठी मिळवावया लोकमत पुष्टी घेत असता स्नेह्यांच्या भेटी पातले उठाउठी नगरास काका साहेब मिरीकर नामे एक तेथील सरदार दीक्षितांचा घरोबा फार उतरले सुखकर त्या स्थानी त्याच समयास अनुसरून होते नगरी घोड्यांचे प्रदर्शन तदर्थ नाना प्रकारचे जन होते की निमग्न त्या कामी बाळासाहेब मिरीकर कोपरगावचे मामलेदार प्रदर्शनार्थ होते हजर अहमदनगर शहरात यदर्थ दीक्षित आले तेथे कार्य ते अवघे आटपले होते शिर्डीस कैसे जाणे घडते कोण मज नेते तेथवर उरकता तेथील कार्यभाग दिसो लागला शिर्डीचा मार्ग घडावा बाबांचा दर्शन योग हा एकची उद्योग दीक्षिता येईल कोण मज बरोबर नेईल कोण बाबांचे समोर घालील मज त्यांचे पायांवर काळजी अनिवार्य दीक्षिता निवडणुकीचे काम सरता कैसे जावे शिर्डीस आता लागून राहिली दीक्षिता चिंता विनविती सादरता मिरीकरा काका साहेब मिरीकर यांचे बाळासाहेब हे कुमर विचार करीती परस्पर दीक्षितांबरोबर कोण जातो दोघांपैकी कोणीही एक असल्यास सांगाती नको आणिक तरी मग जावे कोणी निश्चयात्मक चालला आवश्यक विचार मनुष्याच्या मानवी कल्पना ईश्वराची आणिक योजना दीक्षितांचे शिर्डीच्या गमना अकल्पित घटना प्रकटली इकडे ऐसी तळमळ दुसरीकडे पहा चळवळ पाहुनी भक्ताची इच्छा प्रबळ समर्थ कळवळले कैसे एवं विचारारूढ दीक्षित बैसले असता तेथे सचिंत माधवरावची आले नगरात आश्चर्यचकित जन अवघे माधवरावास त्यांचे श्वशुर नगराहूनी करीती तार सासू आपुली फार बेजार भेटीसया सत्वर सहकुटुंब तार येताच केली तयारी मिळताच बाबांची अनुज्ञावरी घेवोनिया कुटुंब बरोबरी गेली चिथळीवरी ती दोघे 3 वाजताची गाडी गाठली उभयता ती नगरा गेली गाडी येऊनी द्वारी थडकली उतरती खाली उभयता इतुक्यात नाना साहेब पानशे आपासाहेब गद्रे असे पातले तेथे प्रसंगवशे प्रदर्शन मिशे त्या मार्गे माधवराव खाली उतरता
दृष्टीस पडले यांचे अवचिता, वाटली तया अतिविस्मयता, आनंद चित्तान समाये. म्हणती पहा हे येथे सुदैवे, माधवराव शिर्डीचे बडवे. याहून आता कोणी हो बरवे, शिर्डीस न्यावे दीक्षिता. मग तया ते मारून हाका, म्हणती आले दीक्षित काका. मिरीकरांचे येथे जा देखा, कौतुक अवलोका बाबांचे. दीक्षित आमुचे स्नेही अलौकिक, तुमची त्यांची होईल ओळख. शिर्डीस जाया ते अत्यंत उत्सुक, तुमच्या आगमने सुख त्या ते. देऊनी ऐसा निरोप त्यांना, वृत्त हे कळविले दीक्षितांना. ऐकोनी हरली त्यांची ही विवंचना, संतोष मनात अत्यंत. श्वशुरगृही जाऊनी पाहती, सासूची ही ठीक प्रकृती. माधवराव थोडे विसावती, मिरीकर धाडिती बोलावू. बोलावण्यास देऊनी मान, होता थोडा अस्तमान. माधवराव गेले निघून, दीक्षिता लागून भेटावया. तीच त्यांची प्रथम भेट, बाळासाहेब घालिती गाठ. रात्री 10चे गाडीचा घाट, ठरला की स्पष्ट दोघांचा. ऐसा हा बेत ठरल्यावरी, पुढे पहा नवलपरी. बाळासाहेब सारिती दूरी, पडदा बाबांचे छबीवरील. हे बाबांचे छायाचित्र, मेघा बाबांचा निस्सीम छात्र. परम प्रेमे पूजी पवित्र, शंकर हा त्रिनेत्र भावुनी. काच फुटली झाले निमित्त, म्हणून या ती व्हावया दुरुस्त. बाळासाहेबांसवे नगरात, आरंभी निघत शिर्डीहून. तीच ही तस्बीर होऊन दुरुस्त, दीक्षितांची जणू वाटची पाहात. मिरीकरांचे दिवाणखान्यात, होती वस्त्रावृत ठेविलेली. अश्वप्रदर्शन समाप्तीस, बाळासाहेब परतावयास. होता अजून थोडा अवकाश, म्हणून माधवरावास सोपिली. पडदा सारून केली अनावृत, माधवरावास केली सुप्रत. म्हणाले बाबांची या समागमात, शिर्डीपर्यंत जावे सुखे. तवती सर्वांग मनोहर, प्रथम दृष्टी पडता तस्बीर. काकासाहेब आनंद निर्भर, प्रणिपात पुरस्सर अवलोकिती. पाहोनिया ती घटना विचित्र, तैसेच अकल्पित रम्य पवित्र. समर्थ साईंचे छायाचित्र, वेधले नेत्र दीक्षितांचे. जयांचे दर्शनी धरिला हेत, तयांची प्रतिमा ही मूर्तिमंत. मार्गीच यावी अवलोकनात, आल्हाद अत्यंत जाहला. तीही यावी शिर्डीहूनी, काकासाहेब मिरीकर भवनी. तेच वेळी दीक्षित ते स्थानी, योग हा पाहोनी विचित्र. जैसा दीक्षित मनी भावार्थ, तैसा पुरवावया साई समर्थ. वाटले या मिशे आले तेथ, मिरीकर भक्त भवनास. लोणावळ्यास नानांचे दर्शन, तयासवे झालेले भाषण. तेथेच बाबांचे गुरुत्वाकर्षण, बीजारोपण भेटीचे. ना तरीही शिर्डीची छबी, याच वेळी येथे का यावी. इतुका वेळ का असावी, आवृत का रहावी या स्थळी. असो ऐसे होता निश्चित, घेऊन या ती छबी समवेत. माधवराव आणि दीक्षित, निघाले आनंदित मानसे. तेच रात्री भोजनोत्तर, दोघेही गेले स्टेशनावर. भरोनी दुसरे वर्गाचा दर, तिकीटे बरोबर घेतली. 10चा ठोका पडता करणी, येऊ लागला अग्निरथ ध्वनी. दुसरा वर्ग चिकार भरूनी, गेला हे नयनी अवलोकिले. प्रसंग ऐसा येऊनी पडता, दोघांसी लागली दुर्धर चिंता. वेळही थोडा उरला आता, करावी व्यवस्था कैसी पा.
असो आता या गर्दीचे पायी, परत जावे आलिया ठाई. निश्चय केला हा दोघाही, जावे की शिर्डीस उदयिक. इतुक्यात गाडीचा गार्ड अवचिता, ओळखीचा दिसला दीक्षिता. पहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था, केली निर्घोरता तयाने. पुढे गाडीत होता उपस्थित, चालल्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त. माधवराव कथित कथामृत, आनंदे ओसंडत दीक्षित. ऐसे त्या मार्गी सुख परवडी, वेळ गेला अति तातडी. कोपरगावी पातली गाडी, आनंद निरवडी उतरले. तेच समयी स्टेशनावर, नानासाहेब चांदोरकर. पाहुनी दीक्षित आनंद निर्भर, भेटले परस्पर अकल्पित. तेही घ्यावया बाबांचे दर्शन, निघाले होते शिर्डी लागून. हा अनपेक्षित योग पाहून, विस्मयापन्न तिघेही. मग ते तिघे तांगा करून, बोलत चालत निघाले तेथून. मार्गात करून गोदावरी स्नान, पातले पावन शिर्डीत. पुढे होता साईंचे दर्शन, दीक्षितांचे द्रवले मन. नयन झाले अश्रुपूर्ण, स्वानंद जीवन ओसंडले. मीही तुझी पाहुनी वाट, पुढे शाम्यास पाठविला थेट. नगरास तुझी घ्यावया भेट, वदले मग स्पष्ट साई तया. रोमहर्षित दीक्षित शरीर, कंठी दाटला बाष्पपूर. चित्त जाहले हर्ष निर्भर, धर्म सर्वांगी दरदरला. देह सूक्ष्म कंपायमान, चित्तवृत्ती स्वानंद निमग्न. नेत्र पावले अर्धोन्मीलन, आनंद घन दाटला. आज माझी सफळ दृष्टी, म्हणून चरणी घातली मिठी. मनात धन्यता वाटली मोठी, आनंद सृष्टी न समाये. पुढे वर्षांची वर्षे गेली, साई चरणी निष्ठा जडली. पूर्ण साईंची कृपा संपादिली, सेवेसी वाहिली निज काया. यथा सांग सेवा ही चांगली, करण्या लागी मठीही बांधिली. शिर्डीत बहुसाल वस्तीही केली, महती वाढविली साईंची. सारांश त्याचा जो धरितो काम, निश्चये तयासी करी निष्काम. साई निज भक्त विश्राम धाम, भक्तासी परम सुखदायी. चंद्रा चकोर अपरिमित, चकोरा एकची नक्षत्रनाथ. तैसे तिजला सुत जरी बहुत, माता ती अवघ्यास एकची. दिनकरा कुमुदिनी अपार, परी कुमुदिनीस एकची दिनकर. भक्ता तुझिया नाही पार, पिता तू गुरुवर एकलाची. मेघा आतुर चातक कैक, मेघ तेथून चातका एक. तैसे त्याचे भक्त अनेक, जननी जनक तो एक. शरण जे जे सद्भावे सहज, त्यांची त्यांची रक्षुनी लाज. आवडी निजांगे पुरवितो काज, पाहत असो आज प्रत्यक्ष. जगी जो जो प्राणी जिवंत, मरण करणार तयाचा अंत. साई दीक्षिता अभय देत, तुझ मी विमानात नेईन. जैसा साई वाचा दत्त, तैसाच झाला दीक्षिता अंत. वाचेने साईंचे गुणगान गात, देखिले मी साक्षात निज डोळा. अग्निरथी एका बाकावर, बसलो असता आम्ही परस्पर. समर्थ साईंच्या वार्तात चूर, विमानी जणू भरकन आरूढले. पहा साधिली अवचित संज्योती मिळविली, विमान मार्गे स्वरूपी